ये ड्रोन है 2000 ड्रोन, ये 2000 ड्रोन है ना, लग रहा है 2000 ड्रोन होगा। है भाई 2000 ड्रोन है। त्यांनी केवळ संविधानाची निर्मिती केली नाही तर एका सशक्त, न्यायप्रिय आणि एकात्म राष्ट्राचा पाया रचला। म्हणूनच ते केवळ एका समाजाचे नेते नाहीत तर संपूर्ण भारताचे राष्ट्र निर्माते आहेत। अशा या महान विभूतीचे, या युगपुरुषाचे आपण आज कृतज्ञतेने स्मरण करूया आणि अभिमानाने, आत्मसन्मानाने आणि एकतेच्या भावनेने म्हणूया, जय भीम, जय भीम। आणि प्रज्ञेच्या प्रकाशात त्यांच्या आत्मसन्मानाला एक नवीन उंची प्राप्त करून दिली। महात्मा ज्योतिराव फुले, भगवान गौतम बुद्ध आणि संत कबीर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणा स्रोत होते। त्यांच्या विचारांच्या मुळाशी असलेली स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही मूल्ये त्यांना विशेषतः भगवान बुद्धांच्या तत्वज्ञानातूनच सापडली। मालमत्तेत समान हक्क आणि वैयक्तिक आयुष्यात स्वायत्तता मिळवून दिली आणि या अभूतपूर्व निर्णयाने इतिहास रचला। 1947 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली। या जबाबदारीला न्याय देत त्यांनी भारतीय संविधान या अद्वितीय ग्रंथाची निर्मिती केली, जो जगातील सर्वश्रेष्ठ संविधानांपैकी एक आहे। समाजाच्या उभारणीचा केंद्रबिंदू होती। म्हणूनच त्यांनी महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला, शिक्षणाला प्रथम दर्जा दिला। बालविवाह, सतीप्रथा, देवदासी प्रथा आणि विधवांचं अमानुष शोषण या सर्व कुप्रथांविरुद्ध त्यांनी प्रखर आवाज उठवून समानतेचा हक्क दिला। कायदा मंत्री म्हणून त्यांनी सादर केलेल्या हिंदू कोड बिलने महिलांना घटस्फोटाचा अधिकार, मालमत्तेत समानता नाही तर त्या प्रत्येक माणसासाठी आवाज उठवला ज्याच्यावर अन्याय झाला, जो शोषित होता आणि ज्याला आपल्या कष्टांचं योग्य मूल्य मिळत नव्हतं। कोकणच्या मातीतील शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध त्यांनी थेट आवाज उठवला आणि खोटी पद्धती या अन्यायकारक व्यवस्थेच्या मुळावर घाव घालत त्यांनी शेतकऱ्यांना स्वाभिमानाने तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही वेदना, त्याग आणि कठोर परीक्षांनी भरलेला होता। या कठीण प्रवासात त्यांच्या सोबत खंबीरपणे उभ्या राहिल्या त्या म्हणजे रमाबाई आंबेडकर, एक शांत, संयमी पण अतूट सामर्थ्याची मूर्ती। घरात आर्थिक तंगी असताना उपासमारीच्या छायेतही आपल्यासाठी नेत्रदीपकाची कलाकृती साकार करत होते आणि हा अतिशय आगळा वेगळा नेत्रदीपक असा सोहळा आपण या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, या मुक्तापुरीमध्ये आज या ठिकाणी इतक्या सुंदर पद्धतीने अनुभवला। याचं श्रेय जर कुणाला जात असेल तर ते अर्थातच समाजनायक माननीय मंत्री महोदय, सामाजिक न्याय आदरणीय श्री संजयजी शिरसाट साहेबांना आणि त्याचबरोबर त्यांनी मांडलेल्या या कल्पनेच्या माध्यमातून या कल्पनेला साकार झालं केलं ते आपले प्रधान सचिव माननीय डॉक्टर हर्षदीप कांबळे साहेब यांना। मला वाटतं या दोघांसाठीही आपण एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया। यापूर्वी असा शो जर आपल्याला अनुभवायचा असेल, अशी कलाकृती पाहायची असेल तर आपण अनेकदा परदेशामध्ये आपल्यासाठी नेत्रदीपकाची कलाकृती साकार करते आणि हा अतिशय आगळा वेगळा नेत्रदीपकाचा सोहळा आपण या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, या मुक्तापुरीमध्ये आज या ठिकाणी इतक्या सुंदर पद्धतीने अनुभवला। याचं श्रेय जर मला जात असेल तर ते अर्थातच समाजनायक माननीय मंत्री महोदय, सामाजिक न्याय आदरणीय श्री संजयजी शिरसाट साहेबांना आणि त्याचबरोबर त्यांनी मांडलेल्या या कल्पनेच्या माध्यमातून या कल्पनेला साकार झालं केलं ते आपले प्रधान सचिव माननीय डॉक्टर हर्षदीप कांबळे साहेब यांना। मला या दोघांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्यांचा गजर